होऊ शकते। 20 मिनिटांपासून शरद पवारांच्या निवासस्थानी सध्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पवारांसोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हे निवासस्थानामध्ये आहेत। त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। सदानंद सुळे आणि रेवती सुळे निवासस्थानाच्या बाहेर या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार हे गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून शरद पवार यांच्या निवासस्थानी आहेत। शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे सर्वजण पोहोचलेले आहेत। या पवित्र दिवशी एक पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र राहायला पाहिजे आणि अगोदरी पक्ष हा आपला पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि उद्या सुद्धा हा पक्ष पहिल्या क्रमांकावरच राज्यामध्ये राहावा अशी लोकांची इच्छा आहे आणि महाराष्ट्राला जो न्याय दिला पाहिजे तो न्याय देता आला नाही। विपरीत परिस्थितीमध्ये साहेबांनी 8 खासदार त्या ठिकाणी निवडून आणले, 10 आमदार त्या ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये निवडून आणले। आता परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता ज्यांना मोठं केलं ते लोक सोडून मला सांगा, तुम्हाला वाटतं ही राजकीय नांदी म्हणताय, एकत्र यावेत पवार साहेब आणि दादा अशी तुमची इच्छा आहे? असेल माझी तर इच्छा आहे की हे एकत्र जर आले तर निश्चितच ही ताकद एकत्र राहिली पाहिजे आणि एक परिवर्तन आजच्या दिवशी, आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण त्या ठिकाणी काहीतरी परिवर्तन घडेल असं त्या ठिकाणी लोकांना वाटते। आज या ठिकाणी अजितदादा आणि प्रफुल्लभाई अन्य नेते पण त्या ठिकाणी पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेले आहे। सुनेत्राताई पण आता काहीतरी परिवर्तन घडायला पाहिजे आजच्या दिवशी, तर एक देशाला एक नवी वेगळी राजकीय कलाटणी मिळू शकते असं मला त्या ठिकाणी वाटतंय। प्रकाश गजबे यांची प्रतिक्रिया होती, परिवर्तनाची ही नांदी असं म्हणता येते। आपण पाहतो ही गर्दी सगळी झालेली आहे आणि